नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मागच्या लेक्चर्समध्ये भाग 1 कंप्लीट केला, आता भाग 2 बघायचा आहे। याच्यामधून आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पण आणि ऑलॉंग विथ दॅट कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात हे आपण इथं बघतोय। त्यामुळे वेळ न दौडवता आपण भाग 2 चा असलेला पहिला क्वेश्चन बघून घेऊ। पहिला क्वेश्चन काय सांगतोय? पहिला क्वेश्चन आहे एमपीएससी मेंस 2022 चा। मग पहिलं स्टेटमेंट काय आहे? संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 ला स्वीकृत केला। दुसरा स्टेटमेंट आहे संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 ला रोजी स्वीकृत केलं। तिसरं स्टेटमेंट आहे संविधान सभेने भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 26 जानेवारी 1950 रोजी केली। आणि त्याच्यानंतर चौथा आहे संविधान सभेने शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 ला रोजी घेतलेले आपल्याला दिसून येत आहे। समहाऊ हा पण क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे लक्ष ठेवा रिपीटेड क्वेश्चन आपल्या हातातून चुकता कामा नये, हे डोक्यातच उतरवलं पाहिजे। कोणत्या स्वरूपामध्ये मार्क्स जाता कामा नये, ॲटलिस्ट जे पीवायक्यूज आहे ते तरी। मग अशा स्टेटमेंट विचारले 4, त्याच्यापैकी विचारलेले कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला आता मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं की काय की संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 ला काय केला होता? स्वीकृत केला होता। राष्ट्रीय ध्वजाच्या स्वरूपामध्ये मतमतांतर झाली होती। देशमुख साहेब होते, तेनान म्हणून एक होते, तर त्यांनी विरोध दर्शवला होता। त्यांचं मत होतं की जे अशोक चक्र आहे त्याच्याऐवजी गांधीजींचा जो चरखा आहे तोच कंटिन्यूशन मध्ये करू। परंतु संविधान सभेने सर्वानुमत त्या गोष्टी मान्य केल्या नाही, परंतु नंतर त्या सगळ्या गोष्टी स्वीकृत करत संविधान सभेने 22 जुलै 1947 ला हा भारताचा ध्वज असेल असं अधोरेखित करून टाकलं। मग असाही क्वेश्चन एक वेळेस आला होता की स्वतंत्र भारताचा जो झेंडा आहे तो भारताबाहेर कोणी फडकवला? तर परांजपे नाव आहे। काय आहे? परांजपे। परांजपे यांनी काय केलं होता की स्वतंत्र भारताचा झेंडा हा भारताबाहेर फडकवणारे पहिले व्यक्ती आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 ला स्वीकृत केले का? बिलकुल नाही, स्टेटमेंट चुकीचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोग कुठं खेळतं? आयोग असं सांगतं की पहिले 2-3 जे आहे शब्द आहे ते बरोबर देतं। काय? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी, पण चुकवलं कुठं? 1949 ला। आकडा बघायचा तर लक्ष ठेवायचा, हा आकडा किती आहे? 1950 ला। ज्यावेळेस आपला शेवटची बैठक बसली 24 जानेवारी 1950 ला, तर त्यावेळेस पहिल्यांदा आपण काही गोष्टी केल्या, जसं की राष्ट्रगीत काय आहे ते राष्ट्रगीत स्वीकारलं। त्याच्यानंतर राष्ट्रगान काय आहे ते राष्ट्रगान आपण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम हे रिस्पेक्टिव्हली राष्ट्रगीत आणि त्या प्रकारचं असलेलं इथं आपल्याला काय दिसणार आहे? राष्ट्रगान दिसणार आहे। मग सरोजिनी नायडूंनी त्यांचं गाण्याचं ते वदन केलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून हे आपण स्वीकारलेलं दिसून येते। कधी? तर 24 जानेवारी 1950 ला, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सोबतच ह्या तारखेला राजेंद्र प्रसाद यांना आपण काय केलं होतं? प्रथम राष्ट्रपती म्हणून घोषित केलेलं आपल्याला तिथं दिसून येते। आणि उद्या चालून संसदेचं खऱ्या अर्थाने काम करणारी सार्वभौम संस्था म्हणून आपण संविधान सभेला हे कामाची पोचपावती पर्टिक्युलर ह्या डेटला दिलेली आपण दिसून येते। म्हणून हे दुसरंही स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे, कारण की तारीख किती आहे? 26 जानेवारी। त्यामुळं पहिले 2 स्टेटमेंट त्या प्रकारचे असलेले ब आणि क काय आहे? चुकीचं आहे। मग ब इथं आहे, ब इथं आहे, मग त्या प्रकारे हे चुकलं आणि त्या प्रकारचं असलेलं इथं ब आहे, हे चुकलं। मग बरोबर काय असणार आहे? अ आणि ड असणार आहे। हे मेन्सचा क्वेश्चन आहे, त्यामुळं ॲनालिसिस चांगलं ठेवत चला। आलं लक्षात? चालायचं पुढं। चलो, पुढचा क्वेश्चन काय आहे? राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्यांची स्थापना केली होती। त्या कार्यपद्धतीविषयी नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणास नेमलेले होते आपल्याला दिसून येत आहे। मग कार्यपद्धती विषयक नियमन समिती ज्याला आपण म्हणतो का की नेमकं कसं कार्य केलं जाईल, कोणत्या स्वरूपात कार्य केलं जाईल, तर अशा स्वरूपामध्ये
कोण होतं की कार्यपद्धतीविषयी नियम कशा पद्धतीने ठरविल्या जाणार आहे. तर लक्ष ठेवायचं, कार्यपद्धतीविषयक नियमाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नाव समोर येताना इथं लक्षात येऊ शकतं. म्हणून कार्यपद्धतीचं असलेल्या नियमांकाविषयी समिती कोण आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लक्षात, आंबेडकर तर असू शकत नाही, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर पण असू शकत नाही. फक्त कन्फ्युजिंग विद्यार्थ्यांना कुठं होतं तर दोन आहे, ते म्हणजे काय असणार आहे, एक तर राजेंद्र प्रसाद किंवा डॉक्टर के.एम. मुळशी आहे. इथं कन्फ्यूज होण्याचा शक्यता असते. परंतु लक्ष ठेवायचं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कार्यपद्धती नियमाविषयक असलेल्या समितीचे असलेले अध्यक्ष आपल्याला दिसून येते. कार्य कसं असणार आहे, कोणत्या स्वरूपात कार्य करायचंय तर त्याविषयी ठरविण्याचा अधिकार हा प्रसाद सरांना दिलेला होता. त्याच्यानंतर आहे कंबाईन 2000 बी ग्रुप बी जो आहे त्याचा 2020चा क्वेश्चन्स, कारण की आता ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा प्रकारचे असलेले संदर्भ इथून 2020 पासून स्टार्ट होत आहे. मग खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. डबल रिपीट 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 क्वेश्चन होता मित्रांनो, हे लक्षात घेत चला. PYQ का महत्वाचे आहे, कारण की PYQ तुमची हँड असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. 288 आहे का, नाही 284, आणि ते 26 जानेवारीला आहे का, नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतं योग्य आहे म्हणजे हे चुकीचं आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धत, त्याला इंग्लिशमध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, ही अमेरिकेच्या असलेल्या राज्यघटनेमधून स्वीकारलेली आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का, तर नाही, हेही स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. त्या प्रकारचं असलेलं संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे का, ही पण काय आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणून 1, 2, 3 कोणतंही नसल्या कारणामुळं वरील पैकी एकही नाही याचं बरोबर उत्तर असणार आहे. का, त्यांनी योग्य विचारलेलं आहे. कंबाईंड ग्रुप बी 2020 मध्ये विचारलेला आहे. मग आता सर इथं काय असणार आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की किती जणांची सिग्नेचर आहे, 284 जणांची सिग्नेचर आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कधी आहे तर त्या प्रकारचं असलेलं 24 जानेवारी 1950ला आपण लक्षात घेऊ शकतो. आता इथं लक्ष ठेवायचं की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ह्या दोन संकल्पना आहे. मग प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे तर कायद्याने घालून दिलेली काही पद्धत, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट जर कायद्याने घालून देत असेल म्हणजे कायदा जो करतोय तो कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट चालवली गेली पाहिजे. मग अशा प्रकारे त्याला म्हणतात प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ का म्हणजे तर कायदा कसा आहे तेही चेक करायचं आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे जे एक्झिक्युटिव्ह विंग्स आहे त्याचीही माइंडसेट कशी आहे हेही चेक केल्या जात आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे कुठून घेतलेलं आहे तर ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आपल्याला लक्षात येतं. मग ब्रिटनचं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो की किंग्स कॅन नॉट डू रॉंग, राजा कधीही चुकी करू शकत नाही, असं कुठं आहे तर त्या प्रकारच्या ब्रिटिशमध्ये आहे, ब्रिटिश पॅरामाउंटसीमध्ये आहे. किंग्स कॅन नॉट डू रॉंग अशा प्रकारची असलेली काय आहे तिथं संकल्पना आपल्याला दिसून येते. मग कायदा करणारं जी पद्धत आहे किंवा कायदा जो असणार आहे तो चांगलाच असणार आहे असं ब्रिटिशांची असलेली संकल्पना आहे. परंतु अमेरिकेमध्ये तसं नाहीये. अमेरिकेमध्ये काय आहे, कायदा कसा केला आहे तोही चेक करायचा आणि कायद्याची अंमलबजावणीही कोण करतंय, कशा पद्धतीने करतंय हेही चेक केल्या जाता. म्हणून ती अमेरिकेकडून कोणती संकल्पना आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हटलं जातं. म्हणजे ड्यूनेस किती आहे त्या प्रोसेसमध्ये, ती प्रोसेस कशी फुलफिल केल्या जाते. मग अशा पद्धतीने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कुठून घेतलेला आहे तर अमेरिकेकडून घेतलेला आपल्याला दिसून येते. आपल्याकडे आर्टिकल 21चा जेव्हा संदर्भ लागतो तर त्यावेळेस प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही संकल्पना घेतलेली आपल्याला दिसून येते. परंतु इन प्रॅक्टिकली आपल्याकडचं ज्युडिशरी पण तेवढ्याच ऍक्टिव्ह पद्धतीने काम करते आणि ज्युडिशरी पण काय करते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा कधी कधी काय करते, बऱ्यापैकी वापर करताना दिसते. म्हणजे मोदी गव्हर्नमेंटनी केलेले कायदे सगळेच चांगले आहे ते चेक केल्या जाणारच नाही असं कधी होईल का भारतामध्ये, होणार नाही. मग ज्युडिशरी काय करते, त्या गोष्टीला पडताळून बघते. म्हणजेच ते काय आहे तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणून संबोधल्या जातं. हे सोप्या भाषेत आहे. मी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर नंतर एक सेशन बनवणारच आहे, ते सेशन पण तुम्हाला बऱ्यापैकी आवडणार आहे. मग आपण सगळ्या त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण तिथं भाष्य करू. आलं लक्षात. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिशच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे का? तर नाही, ती कुठून घेतलेली आहे? तो ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. कुठून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आपल्याला दिसून येते. मग संयुक्त बैठकीचा आर्टिकल किती आहे? तर 108 आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे कुठून घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. चालायचं पुढं. चला पुढं काय आहे? खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? AMVI प्री 2020 आहे, म्हणजे त्या प्रकारचं असलेलं आत्ताचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? नीट वाचा. बघा, भारत सरकार कायदा 1935 द्वारा केलेल्या शिफारसीच्या आधारावर भारताच्या संविधान सभेची स्थापना झालेली आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? त्याच्यानंतर कारण की योग्य विचारलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट आहे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 ला HC मुखर्जी यांची निवड झाली आहे का? तिसरं स्टेटमेंट आहे जवाहरलाल नेहरू यांची नियम समिती, सुकाणू समिती आणि हंगामी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती का? मग अशा प्रकारचं असलेलं योग्य कोणतं आहे असं विचारलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे? चुकीचे आहे. म्हणून वरीलपैकी एकही नाही हे अशा प्रकारचं याचं इथं काय उत्तर असणार आहे. मग आपण बघून घेऊ की आपल्याला माहिती आहे की संविधान सभेची स्थापना कशामुळे झालेली आहे? तर 1946 चा जो कॅबिनेट मिशन प्लॅन्स आहे त्या कॅबिनेट मिशन प्लॅनमुळे झालेली आहे. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना हे भारतामध्ये आलं आणि त्यांनी सगळ्या गोष्टी प्लॅन आखून दिल्या. कसं निवडून यायचं, काय निवडून यायचं, कशा पद्धतीने आहे हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे 1935 कायद्याचा संदर्भ डिरेक्टली लागला नाही. परंतु लक्ष ठेवा नियर टू बी 75% हा आपण भाग कुठून घेतलेला आहे? तर 1935 कायद्यामधून घेतलेला आपल्याला दिसून येतोय. मग 1935 कायदा तयार होण्यासाठी त्या प्रकारचा नेहरू रिपोर्ट असेल, राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, त्याच्यानंतर विविध प्रकारचे असलेले व्हाईट पेपर्स असेल, इव्हन दो तुमच्या असलेल्या 14 पॉईंट्स ऑफ जिना यांचं सगळं इम्प्लिकेशन्स विदिन द ऍक्ट ऑफ 1935च्या माध्यमातून दिसतंय. मग 35च्या कायद्यामध्ये भारत कसा असेल, कोणत्या स्वरूपात असेल, भारताची रचना कशी असेल, भारताची शासन पद्धती कशी असेल हे कदाचित त्यावेळेसच आपण लिहून ठेवलेलं होतं. म्हणून त्याच्यातला 75% ॲज इट इज आपण काय केलेलं आहे? कॉपी पेस्टेड केलेलं आपल्याला इथं दिसून येते. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे का? कारण की संविधान सभा ही 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार स्थापित झालेली आपल्याला दिसून येते. मग संविधान सभेचे उपाध्यक्ष परमनंट उपाध्यक्ष HC मुखर्जी होते, परंतु त्यांची डेट 25 जानेवारी 1947 ला आपल्याला दिसून येते. मग 11 डिसेंबरला त्या प्रकारचं असलेलं फक्त परमनंट अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती आणि उपाध्यक्ष हे त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येणार आहे? तर ते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी अँग्लो इंडियन्स कम्युनिटीतून बिलॉंग करणारे. नंतरच्या काळामध्ये आपल्या संविधान सभेला 2 उपाध्यक्ष लाभले होतं, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की HC मुखर्जी यांची निवड 25 जानेवारी 1947 झाली, पण नंतरच्या असलेल्या डिव्हिजनमुळं कुठेतरी त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून कृष्णमाचारी यांना आपण काय केलेलं होतं? तिथं उपाध्यक्ष म्हणून नेमलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे 2 उपाध्यक्ष होते आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग सुकाणू समितीचे असलेले कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. त्यामुळे हे स्टेटमेंट पण काय आहे? चुकीचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्री एक्झामिनेशन 2020 मध्ये विचारलेलं आहे AMVVI मध्ये. चलायचं पुढं. चलो पुढचा क्वेश्चन आहे त्या पद्धतीचा, तो म्हणजे काय? कॅबिनेट मिशन योजनेने घटना समितीची रचना सुचवली होती. MSc जी आहे त्याची पूर्व परीक्षा 2020 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. मग प्रांतिक विधिमंडळाद्वारे प्रमाणशीर पद्धतीच्या तत्वाच्या आधारावर अप्रत्यक्षपणे निवडणूक, त्याच्यानंतर भारताच्या जनतेमधून प्रत्यक्ष निवडणूक, त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे प्रांतिक विधिमंडळाद्वारे नेमणूक, चौथा आहे मर्यादित मताधिकारावर आधारित निवडणूक. खरं बघायला गेलं तर हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे योगाने, परंतु आपण इथं सोडण्याचा प्रयत्न करू त्याला. बघा आपल्याला माहिती की कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आलं तर त्या प्रकारचं 24 मार्च 1946 ला इथं आलेलं आपल्याला दिसून येते. मग कॅबिनेट मिशन आल्यानंतर त्यांनी तब्बल आपल्याकडं 18 महिने तिथं वास केला होता. आपल्या 18 महिन्यामध्ये त्यांनी प्रत्येक व्यक्तीला भेटले होते, जे राजकीय पुढारी होते. त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या आणि काही प्रमाणामध्ये भारताचं असलेलं काही
रूपरेषा असेल ते तिथं त्यांनी आखून दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस त्यांनी सहज सांगितलं होतं की जी पण तुमची असलेली संविधान सभा बनणार आहे ती संविधान सभा कशी असणार आहे, अप्रत्यक्ष स्वरूपात असणार आहे. म्हणजे जनतेने तिथं ऑलरेडी जे लोक निवडून दिलेले आहे त्या लोकांकडून आपल्याला संविधान सभेमध्ये 389 मेंबर घ्यायचे आहे, हे त्याचा असलेला अर्थ निघतो. सोबतच असंही सांगितलं होतं की 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असेल, त्याच्यानंतर सीख असेल, त्याच्यानंतर तुमचे पर्टिक्युलर मुस्लिम समुदाय, त्याच्यानंतर पर्टिक्युलर सर्वसाधारण असलेला पर्टिक्युलर ग्रुप आहे त्याच्यातून लोक येतील आणि अशा स्वरूपामध्ये प्रांतिक स्तरावर जे ऑलरेडी कायदेमंडळ तयार झाले आहे त्याच्यामधून हे इलेक्शन कंडक्ट केल्या जाणार आहे. म्हणून इथं पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. जनतेचं प्रत्यक्ष निवडणुका होत्या का? बिलकुल नाही. कारण की त्यावेळेस सामान्य लोकांना निवडणुकामध्ये कसा भाग घ्यायचा हे देखील माहीत नव्हतं. सुशिक्षितपणा होता का? नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट खर्च करण्याची भारताची कॅपॅसिटी होती का? बिलकुल नाही. त्यामुळं कुठंतरी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या प्रत्यक्ष निवडणुकीचा असलेला जो भर आहे तो आपण कुठंतरी बाजूला सारलेला तिथं दिसून येतोय. प्रांतिक विधिमंडळाकडे नेमणूक बिलकुल नाही. त्याच्यानंतर मर्यादित मताधिकार आधारित निवडणूक होती का? बिलकुल नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचे आहे. फक्त काय आहे, 3 क्रमांकाचं म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. आयोगाने चुकीचं केलंय परंतु आपण त्याला रिकरेक्शन करून त्या पद्धतीने हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे भारतीय संविधानातील विविध स्त्रोतांशी संबंधित असलेल्या काही गोष्टी. ज्यावेळेस आपलं संविधान तयार होत होतं तर संविधानामध्ये काही गोष्टी आपल्याला दुसऱ्या देशांच्या संविधानामधून घ्यायच्या होत्या. मग तिथे चर्चा चालू झाली होती की नेमकं कोणत्या देशाकडून काय काय घ्यायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येत आहे की प्रत्येक संविधानामधल्या ज्या काही गोष्टी घेतल्या त्या कॉपी पेस्टेड नाहीये. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटत आहे त्याच गोष्टी आपण काय केल्या होत्या त्याच्यामधून घेतलेल्या आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की पर्टिक्युलर जे विविध स्त्रोत आहे त्या विविध स्त्रोतामधून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय तर मूलभूत हक्क विचारलेला आहे. तर मूलभूत हक्क कुठून घेतलेला आहे तर लक्ष ठेवायचं तर अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे संसदीय लोकशाही. तर संसदीय लोकशाही साहजिकच कुठून आहे तर ब्रिटिशच्या राज्यघटनेमधून. संसदेचे संयुक्त अधिवेशन जे आपण आता नुकतंच बघितलं होतं तर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे कुठून घेतलेलं आहे तर आयर्लंडमधून घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. परंतु याच्याही पलीकडे काही गोष्टी आपण घेतलेल्या आहे. जसं की अमेरिकेकडून आपण काय घेतलं होतं, मूलभूत हक्क, त्या प्रकारचं ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, न्यायिक पुनर्विलोकन असेल, त्याच्यानंतर महाभियोगाची पद्धत असेल तेही आपण अमेरिकेकडनं घेतलं आहे. सोबतच सेपरेट जे तुमची ज्युडिशरी आहे म्हणजे न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्यपणा तेही कुठून घेतलेलं आहे तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच उपराष्ट्रपतीचं असलेलं जे पद आहे तेही कुठून घेतलेलं आहे तर अमेरिकेकडून घेतलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये स्वतःच्या असलेल्या हक्काबद्दल सर्वात जास्त जाणीवपूर्वक असलेल्या गोष्टीची माध्यमता ही आपल्याला तिथं दिसून येते. म्हणून अमेरिकेकडनं मूलभूत हक्क अशा विविध गोष्टी आपण तिथून घेतलेल्या दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे त्या पर्टिक्युलर असलेलं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. मग ब्रिटिशांनी आपल्यावर 150 राज्य केलंय, मग त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला उपयोग घेणं गरजेचं होतं की नाही. मग अशा पद्धतीने ब्रिटिशकडनं काय घेतलेलं आहे तर लक्ष ठेवायचं तर संसद नावाची जी संकल्पना आहे किंवा संसदीय शासन प्रणाली ही आपण त्याच्यातून घेतलेली आहे. सोबत ब्रिटिशच्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलेलं आहे तर संसदचे असलेले जे लोक असणार आहे त्याचे विशेष अधिकार काय असणार आहे तेही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कायदा करण्याची असलेली जी प्रोसेस आहे तीही कुठून घेतलेली आहे, ब्रिटिशकडनं घेतलेली आहे. त्याच्यानंतर ब्रिटिशकडनं अजून काय घेतलेलं आहे तर रूल ऑफ लॉ घेतलेला आहे. त्याच्यानंतर ब्रिटिशकडनं अजून काय घेतलेलं आहे तर लक्ष ठेवायचं एकेरी नागरिकत्व घेतलेलं आपल्याला दिसून येतंय. म्हणजे एका प्रकारे ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन मधून आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आणि ही जी प्रोसिजर आहे लॉ मेकिंग किंवा लॉची असलेली अबाइंडिंग जे असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या कुठंतरी ब्रिटिशच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं दिसून येतंय. ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय आहे तर पहिली गोष्ट आहे संयुक्त बैठक आहे. सोबतच त्या प्रकारची जी समवर्ती सूची आहे ती समवर्ती सूची ही देखील आपण कुठून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेले आहे. व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य देखील कुठून घेतलेलं आहे तर ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने त्याच्यानंतर DPSP आहे. DPSP आयर्लंड मधून घेतलेलं आपल्याला
दिसून येते. मग ह्या सगळ्या गोष्टीचे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस तुम्हाला डिरेक्टली विचारलेलं काय आहे की कोणतं बरोबर आहे. मग आता आपण जर इथं बघायला गेलं तर अ ब क ड, मग अशा स्वरूपामध्ये अचं काय आहे 2 आहे, ब चं त्या प्रकारचं असलेलं 3 आहे, क चं काय आहे 4 आहे आणि त्या प्रकारचं ड चं 1 आहे. म्हणून स्टेटमेंट काय असणार आहे 3 क्रमांकाचं बरोबर असणार आहे. आलं लक्षात. हे सगळं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, किंबहुना हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. सोबतच जर्मनीची जेव्हा आपण घटना बघतो तर जर्मनीच्या घटनेमधून इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये जेव्हा फंडामेंटल राईट्स आपले सप्रेस केल्या जातात ते आपण तिथून घेतलेलं आहे. सोबतच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जी पॉवर आहे ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट पॉवर आपल्याला काय दिसतीये की पर्टिक्युलर साऊथ आफ्रिकेच्या असलेल्या कंट्रीकडून घेतलेला आहे 368च्या माध्यमातून. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक देशाकडून ज्या काही चांगल्या गोष्टी असेल तर त्या घेतलेल्या आपल्याला दिसून येत आहे. फ्रेंच रिव्होल्युशन मधून किंवा फ्रेंचच्या कॉन्स्टिट्यूशन मधून समता, बंधुता ह्या सगळ्या संकल्पना आपण स्वीकृत केलेल्या आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा बारीक सारी गोष्टी आपण तिथं घेतलेल्या इथं दिसून येत आहे. आता गमतीचा भाग म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस संविधान सभेमध्ये क्रिटिसाइज चालू होतं की हे जे संविधान बनवताय तुम्ही, हे संविधान एका प्रकारचं असलेलं उसनवारीचं संविधान आहे. इट इज अ बॉरोड कॉन्स्टिट्यूशन्स आणि यू शुड नॉट बी क्लेम दॅट की दिस इज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकर सर हसले आणि डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी एक शब्द सांगितला, ओके I am admire that कि this constitution is a borrowed constitution, but first of all this is not a copy pasted constitution. Copy paste केलेलं नाहीये. आणि second thing is, if you are saying that this is a constitution of a particular borrowed constitutions, then there is no need to read other constitution of any country. तुम्हाला दुसऱ्या देशाचं संविधान वाचायची गरज पडणार नाही. जर आपल्या भारताचं संविधान तुम्ही वाचला तर त्या प्रकारे संपूर्ण जगाचं संविधान वाचल्यासारखं तुम्हाला फील होईल. त्यामुळे इट इज अ प्राऊड मुवमेंट दॅट की इट शुड बी कॉल्ड ॲज अ इंडिया द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ वर्ल्ड, नॉट अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ इंडिया. अशा प्रकारचे मार्मिक स्वरूपामध्ये ज्यावेळेस आंबेडकर सरांनी तिथं समोरच्याला शांत केलं तर त्यावेळेस आपल्याला त्याची महती इथं लक्षात येऊ शकते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे एसओ मेन्स 2019चा. मग काय आहे, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आलेली आहे. तर साहजिकच आहे, मी तुम्हाला सांगितलं की मसुदा समितीची स्थापना कधी झाली आहे तर 29 ऑगस्ट 1947. परत त्याच गोष्टी येत असतात आणि परत त्या गोष्टी तुम्हाला रीड करणं अपेक्षित आहे. कदाचित आता हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल झाला असेल की आता मला त्या प्रकारचं असलेलं कोणतीही भीती असणार नाही. आता त्या प्रकारे प्रत्येक चॅप्टर वाईज आपण काय करतोय, अशा प्रकारचे PYQ सगळे घेऊन टाकणार आहे. त्याच्यानंतर आहे योग्य जोड्या लावा. आता इथं प्रिंट हे झालेलं आहे, कधीच आहे कदाचित कल्पना नाहीये का, आपण एकदा चेक करून घेऊ नंतर. एका साईडला आहे व्यक्तींची नावं, त्यांनी काय केलेलं आहे त्या प्रकारचं असलेलं त्यांचं कार्य. पहिलं आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, दुसरं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्याच्यानंतर BN राव आहे, त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू आहे. समोर दिलं आहे उद्दिष्टांचा ठराव, घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. सिंपल लॉजिक काय सांगतं, सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणजे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष, BN राव त्या प्रकारचं असलेलं लीगल ॲडवायझर, जवाहरलाल नेहरू 13 डिसेंबर उद्दिष्टांचा ठराव. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक अजून इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस कच्चा मसुदा तयार झाला होता तो कच्चा मसुदा कोणी बनवला होता तर लक्षात ठेवायचं BN राव होते. याच्यातले नियर टू बी 240 जे कलम आहे ना मित्रांनो ते स्वतः BN रावनी टाकलेले होते बरं. आणि विशेष बाब म्हणजे BN राव हे संविधान सभेचे मेंबर नव्हते, पण त्यावेळेस असले जे वेवेल साहेब होते त्या वेवेल साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे असा महान व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर BR आंबेडकर सरांनी पण सांगितलं होतं की आपल्याकडे असा व्यक्तिमत्व आहे की जो कच्चा मसुदा तयार करण्यामध्ये कुठेतरी परफेक्टिव्ह पर्सन आहे असं गणल्या जाणार आहे, ते म्हणजे BN राव आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता लक्षात ठेवा की BN राव हे कोण होते तर त्यावेळेस असलेले इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे जज पण राहिले होते.
युनायटेड नेशन्समध्ये सेक्रेटरी लेवलच्या ही पोझिशनवर जाण्याची त्यांची ताकद होती. अशा विविध मोठमोठ्या स्वरूपामध्ये इंटेलेक्च्युअल पर्सन म्हणून जर कोणाला गणलं जातं तर ही वॉज द BN राव, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं याचं असलेलं स्टेटमेंटमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर कोणतं एकचं काय असणार आहे तर त्या प्रकारचं तात्पुरते अध्यक्ष म्हणजे अचं 4 आहे. मग अचं 4 इथं आहे, त्याच्यानंतर बचं 3 आहे, मग बचं 3 इथं पण आहे. BN राव त्या प्रकारे 2 म्हणजे कचं त्या प्रकारे 2 म्हणजे स्टेटमेंट काय असणार आहे हे, कारण की अ ब क आणि ड अशा प्रकारे तिथं दिसून येते. आलं लक्षात? अशा स्वरूपातलं आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन, तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही, म्हणजे कोणतं चुकीचं आहे थोडक्यात. मग ते स्टेटमेंट कधीचा आहे, तो हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 आहे. मग याच्यामध्ये काय, 11 डिसेंबर 1946ला नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, चुकीचा आहे. 29 ऑगस्ट 1947ला मसुदी समितीची स्थापना झाली आहे, बरोबर. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत केलं व अधिनियमित करून स्वप्रत अर्पण केलेली आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या आहे, म्हणजे हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. त्या प्रकारचं असलेलं पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. का जुळत नाही, हे कधी मांडलं तर 13 डिसेंबरला मांडलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून बघा, तुम्हाला क्वेश्चन्स अवघड विचारल्या जात नाही, वेगळं काही पाठ करायची गरज पडेल का, नाही. आयोग सिंपल क्वेश्चन विचारतं, आयोग तारखांवर खेळतं. आयोग पहिल्या चॅप्टरमध्ये काय विचारतं तर पहिली गोष्ट तारीख, त्याच्यानंतर तुमचे असलेले काही फॅक्ट्स अँड फिगर आहे ते विचारतं, व्यक्तींची नावं, जोड्या लावा, याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतो. त्यामुळं आपल्याला जास्त त्या प्रकारचं डिफिकल्ट करून घ्यायचं नाही. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा, तो म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. मग आता इथं मसुदा समितीचे सदस्य कोण होते हे आपल्याला ओळखायचं आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 मध्ये क्वेश्चन विचारला आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोपाल स्वामी अय्यंगार, KM मुंशी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. कोण होतं तर त्या प्रकारचं असलेलं ब क ड होतं, म्हणजे स्टेटमेंट 3 होतं. राजेंद्र प्रसाद होते का, नाही. आता पाठ झालं असेल तुम्हाला की कोण आहे काय नाही, आलं लक्षात? त्यामुळं सेकंड ऑप्शन असणार आहे. चालायचं पुढं. चलो पुढचा क्वेश्चन, क्लर्क मेन्स 2019चा क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे. भारतीय घटना समितीबाबत खालीलपैकी विधाने विचारत घ्या. पहिलं स्टेटमेंट काय आहे, 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली, ॲब्सोल्युटली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष आहे, स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याकडं सांगितलं होतं की आपल्याकडं सच्चिदानंद सिन्हा हे कोण होते तर त्या स्वरूपातले असलेले पर्टिक्युलर पहिले असे स्वरूपातले काय आहे सदस्य आहे ज्यांना आपण विराजमान केलं होतं फ्रान्सच्या असलेल्या घटनेच्या अनुसार. मग अशा वेळेस तिथं राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबरला परमनंट म्हणून तिथं अध्यक्ष झाले आहे, त्यामुळे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. त्याच्यानंतर भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते का, नाही. अध्यक्ष सुरुवातीला एकच होते, एक होते तात्पुरते, ते म्हणजे फ्रँक अँथनी. त्याच्यानंतर 25 जानेवारी 1947ला त्या HC मुखर्जी यांना काय केलं होतं आपण परमनंट उपाध्यक्ष केलं आणि नंतर त्या प्रकारचं असलेलं अजून एक वाढवले होते, म्हणजे असे टोटल किती होते 2 उपाध्यक्ष होते. त्यामुळे हेही स्टेटमेंट काय चुकीचं आहे. ब चुकीचं, क चुकीचं. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947ला सादर केला, हा चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे बरोबर कोणतं आहे, फक्त अ बरोबर आपल्याला तिथं दिसून येतंय. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येतंय, इथं स्टेटमेंट आहे का, नाही. आयोगाने हा क्वेश्चन चुकीचा दिलेला आहे, त्यामुळे इथं फक्त अ असायला पाहिजे होतं. त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला इथं फक्त अ पाहिजे होतं. आलं लक्षात? कारण की फक्त ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे, क चुकीचं आहे आणि ड देखील काय आहे चुकीचं आहे. फक्त अ बरोबर असायला पाहिजे. आलं लक्षात? चलो नेक्स्ट देखेंगे पुढचा क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण साध्यपूर्ती बॅच म्हणून एक बॅच लॉन्च करतोय की ज्याच्या माध्यमातून मी स्वतः पॉलिटी ह्या विषयाच्या स्वरूपामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा,
मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेसोबतच संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, फास्ट ट्रॅक बॅच, PYQ बॅच ह्या सगळ्या बॅच आम्ही लॉन्च करतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी असलेल्या वाटत असेल की आपण घ्यावं, त्या स्वरूपामध्ये एक्झाम ओरिएंटेशनने घ्यावं, तर नक्की तुम्ही परचेस करा. त्यासोबत खाली जो दिलेला नंबर असेल त्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला ही बॅच अवेलेबल होऊन जाणार आहे. माझं फक्त प्रांजळ हे मत असणार आहे की एक्झाम ओरिएंटेशनने गेलं पाहिजे. आता कदाचित तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये अडचण बिलकुल येणार नाही का, कारण की PYQच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस केलेल्या आहे. आलं लक्षात. चलो बॅक टू पवेलियन. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. ASO मुख्य परीक्षा 2018 मध्ये आहे. मग अशा वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की फाळणीनंतर काय झालं, तर समिती सदस्य संख्या 299 पर्यंत आली. यस, ॲब्सोल्युटली 389 होती, ती 389 वरून काय झाली होती, 299 झालं होतं. कारण की बलुचिस्तान, त्यानंतर तुमचा असलेला वेस्ट पाकिस्तानचा काही भाग हा त्या प्रकारे असलेला काय झाला होता, वेस्ट पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान वेगळं झाल्यामुळं तिथलच्या ज्या संविधान सभेमध्ये निवडून आले होते, इवन द डॉक्टर BR आंबेडकर सर ऑल्सो, बिकॉज त्याच्यानंतर उपाध्यक्ष जे SC मुखर्जी आहे त्यांचाही प्रॉब्लेम झाला होता, कुठून निवडून यायचं आहे. मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसून येत आहे आफ्टर द पार्टिशन. संस्थानिकाच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. येस, ॲब्सोल्युटली. प्रांताच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांताच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झालेली आपल्याला दिसून येते. मग हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. सदस्य संख्या 299 झाली. संस्थांच्या प्रतिनिधीची संख्या देखील 70 पर्यंत कमी झाली. 93 होते, कमी झाले. त्याच्यानंतर प्रांत व मुख्य आयुक्तांच्या प्रांताच्या प्रतिनिधीची संख्या 229 कमी झालेली आपल्याला दिसून येते. ॲब्सोल्युटली. मग त्यावेळेस हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येते. त्या प्रकारचं असलेलं काय आहे, अ, ब, क हे तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. चलायचं पुढं. चला, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विशिष्ट की त्याचे स्रोत हे जुळत नाही. आता क्वेश्चन विचारलेला आहे जुळत नाही. मग खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि स्रोत जुळत नाही. इथं काय दिलेले, कायद्याचे अधिराज्य, ब्रिटिश राज्यघटना, त्याच्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धत, ब्रिटिश राज्यघटना, त्याच्यानंतर कायद्याची योग्य पद्धत, अमेरिकेची असलेली राज्यघटना, आणि न्यायिक पुनर्विलोकन, अमेरिकेची राज्यघटना. कोणती जुळत नाही ते त्या प्रकारचं असलेलं तिथं विचारलेलं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येतंय, कायद्याचे अधिराज्य म्हणजे रूल ऑफ लॉ कोणाचं आहे, तर त्यावेळेस ब्रिटिश घटनेचं आपल्याला दिसून येतंय. हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. कायद्याची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे पण कोणाचं आहे, अमेरिकेचं आहे. न्यायिक पुनर्विलोकन हे पण कोणाचं आहे, अमेरिकेचं आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धत ही देखील काय आहे, बरोबर आहे. मग अशा वेळेस तिथं स्टेटमेंटमध्ये खालचे जे पॉईंट्स आहे ते कुठंतरी मिस झालेले आहे. त्याच्यामध्ये एकही नाही अशा प्रकारचं असलेलं चुकीचं कोणतंही नाहीये. हे सगळं काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2018 मध्ये कोणतं जुळत नाही अशा स्वरूपात जर विचारलेलं असेल तर हे सगळं जुळतं हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण की कायद्याचे राज्य, ब्रिटिश घटना, त्याच्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धत, त्या प्रकारचं असलेलं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे पण ब्रिटिश घटनेकडनं. कायद्याची योग्य पद्धती, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कुठून आहे, तर अमेरिकेची राज्यघटना, न्यायिक पुनर्विलोकन, अमेरिकी राज्यघटना. मग इथं चुकीचं विचारलं होतं तर खालचे जे पॉईंट्स आहे म्हणजे अ, ब, क ते मिस झालेले आहे. परंतु लक्ष ठेवा, ही इन्फॉर्मेशन काय आहे, 100% योग्य आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकतात. पुढचा क्वेश्चन, राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. PSI ग्रुप B 2000 मुख्य परीक्षा 2018 आहे. मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाची मान्यता दिली. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज स्वीकारला. हे पण बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला. हेही बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. आता हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे अ, ब, क स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग याच्यामध्ये पहिलं काय आहे, तर 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. आता लक्ष ठेवायचं, राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणजे काय, तर कॉमनवेल्थ नेशन. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तशासारखेच अनेक देश जे ब्रिटिश पॅरामाउंटिसीच्या खाली जगत होते ते सगळे लिबरेट झाले. मग ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक कॉमनवेल्थ नेशन, कॉमनवेल्थ म्हणजे
एक समदुःखी लोक, थोडक्यात समदुःखी लोक एकत्र आले आणि त्या प्रकारचा एक संघ तयार केला, मग त्याला नाव दिलं राष्ट्रकुल संघटना. मग अशा वेळेस राष्ट्रकुल संघटना म्हणजे जिथं ब्रिटिशांची पार्यामंटसी राहून गेलेली आहे अशा प्रकारची असलेलं संघटना. मग ह्या संघटनेने एक विचार केला होता की कोणत्याही देशावर कुरघोडी करायची नाही, कोणत्या देशाच्या स्वरूपामध्ये त्या प्रकारे तिथं हिंसक स्वरूपामध्ये एखादा भूभाग बळवायचा नाही, कॉलोनियलिझम ज्याला आपण म्हणतो, रेसिझम असेल, ह्या गोष्टीला थारा द्यायचा नाही. अशा प्रकारचे काही तत्व हे राष्ट्रकुल संघटनेचे होते. मग ज्यावेळेस 1946ला आपल्याकडे कॅबिनेट मिशन प्लॅन आलं, तर कॅबिनेट मिशन प्लॅनचा हाही उद्देश होता की भारत कॉमनवेल्थ नेशनमध्ये जॉईन होईल किंवा नाही. परंतु भारताने थोडा विचार केला आणि मे 1949ला ह्या कॉमनवेल्थ नेशनला काय दिलंय, सदस्यत्वाची मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारला. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीताचा, गाण्याचा आपण स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतोय. राष्ट्रपती म्हणून कधी घोषित झाले राजेंद्र प्रसाद, तर 24 जानेवारी 1950ला झालेले आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. मग स्टेटमेंट काय असणार आहे, विधान अ ब क हे बरोबर आहे असं दिसून येते. त्याच्यानंतर आहे पुढचं स्टेटमेंट. पुढचा क्वेश्चन, 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? सिंपल क्वेश्चन आहे. त्या प्रकारचं असलेलं तिथं समितीचे अध्यक्ष कधी, 11 डिसेंबर 1946ला, म्हणजे परमनंट अध्यक्ष असणारे. मग कोण आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे, आपल्या लक्षात येऊ शकतं. येतंय लक्षात? मग अशा स्वरूपामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज अ पर्सन्स टू असोसिएट ॲज अ परमनंट मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बिकॉज ऑफ, कारण की आपल्याकडं त्या स्वरूपातले जे सच्चिदानंद सिन्हा होते ते तात्पुरते होते, परमनंट आपल्याला 11 डिसेंबरला करायचं होतं. आलं लक्षात? चला, त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचा असलेला पुढचा क्वेश्चन, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधानात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर साहजिकच आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की 11 डिसेंबर 1946ला परमनंट अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आणि BN राव यांना लीगल ॲडवायझर केलेलं म्हणून आपण दिसून येते. मग त्या प्रकारचं असलेलं BN राव किंवा BN राव हे काय आहे, लीगल ॲडवायझर म्हणून कन्सिडर केल्या गेलेले आहे. कंबाईंड ग्रुप C 2018ला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949ला लागू झालेल्या आहे? बघा, परत क्वेश्चन रिपीट झालाय, तुमच्या असलेल्या कंबाईनच्याही एक्झामला होता आणि इथंही विचारलेला आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेला की 26 नोव्हेंबर 1949ला कधी लागू झाल्या, कोणत्या लागू झाल्या, तर लक्ष ठेवायचं, नागरिकत्व असेल, त्याच्यानंतर त्या प्रकारच्या असलेल्या निवडणुका, तात्पुरती संसद, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे, चौथं चुकीचं आहे, अ ब क बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर इथं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने आपल्याकडच्या असलेला ह्या भाग 2 मध्ये जेवढे पण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स जे की रिपीट झाले होते, त्या रिपीटचे असलेले काही संदर्भ घेऊन आपण जे ओव्हरलॅपिंग आहे ते बाजूला सोडून आपण महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी इथं घेतलेल्या इथं दिसून येत आहे. म्हणून तुम्हाला आता अभ्यासाचा ॲप्रोच आला असेल की कशा प्रकारे तिथे ॲप्रोच करायचा आहे. तर लक्ष ठेवा मित्रांनो, आता पहिला चॅप्टर जो आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर काय करायचा, फर्स्ट चॅप्टरमध्ये पहिला अभ्यास करायचा, तुम्हाला फॅक्ट्स महत्त्वाचे आहे, त्या फॅक्ट्स पाठ करायच्या. त्यासोबत तुम्हाला काही दिनांक महत्त्वाचे आहे, जसे की 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर, 25 जानेवारी, त्याच्यानंतर 24 जानेवारी असेल, त्या प्रकारचं असलेलं इयर पण तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दिनांक आहे, त्या प्रकारचं असलेले नाव, व्यक्तीचे नावं, त्याच्यानंतर समितीचे नावं, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे दीज आर द एरिया की जिथं तुम्हाला कंटिन्युअसली पहिल्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स विचारल्या जातात. मग तुम्हाला हे पाठ करणं अपेक्षित आहे. मग चॅप्टरमध्ये आपण PYQ का घेतोय, कारण की तुम्हाला कळलं की एक्झॅक्टली कशा प्रकारे क्वेश्चन विचारल्या जातो. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तुमची तयारी असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या असलेल्या सगळ्या एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन येऊ द्या, कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला डील करता येईल. आपण मुख्य परीक्षेचेही क्वेश्चन घेतले, पूर्व परीक्षेचेही क्वेश्चन घेतलेले. हा मूळ उद्देश हाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पोहोचल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? चला भेटूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.